नागपंचमी दिवशी तुम्ही स्वयंभूवाडीला जाऊन आलात का हो? तर आम्ही ना सकाळपासून जायचं ठरवलं आणि आम्हाला नेमकं संध्याकाळ झाली बघा जायला. तर आम्हाला संध्याकाळ का झाली ते तर तुम्हाला माहिती आहे, कारण बायकांना दिवसभर सणाचं काही ना काही काम त्यांना असतं. त्यात आमचा राहुलला कारखान्यातून वेळच नसतो. आमच्या घरात आहेत पण राहुलला वेळ नाही, आणि राहुलची गाडी असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र जाणार होतो, त्यामुळे आमचं संध्याकाळवरतीच गेलं. आणि आम्ही कुठेतरी जाणार आणि आमचं काय विसरणार नाही असं तर कधीच होणार नाही. विसरलेले छत्र्या आम्ही घेतले आणि चौकात गेलो तर अशी बकरी भरल्यासारख्या गाडीत भरले होते. गावचा नजारा तर खूप छान झाला होता, चौक मस्तच दिसत होता. पण आम्ही चाललोय संध्याकाळी, पण आम्ही दिवसभर असा हा प्रसाद केला होता. आणि आमच्याकडे उकडीचे कानवले केले जातात प्रसादासाठी नागपंचमीला. ते मी असे स्टीमरमध्ये ठेवले आणि तिथून निघालो आम्ही परत देवासाठी जाण्यासाठी. आणि आमच्या ह्या रस्त्याकडे अजिबात बघायचं नाही, दुर्लक्ष करायचं, कारण इकडे एक तळ आहे तिकडे एक तळ आहे. आमच्या गावात खूप तळी झालेली आहेत रस्त्यावरती, त्यामुळे आमच्या रस्त्याला अजिबात बघायचं नाही, काही बोलायचं नाही. आता शक्तिपीठ मंजूर झालाय, त्याच्यासोबत हा पण होईल, त्यामुळे दुर्लक्ष करा. तिथून आम्ही गेलो फर्निचर मॉलमध्ये कपाट घ्यायसाठी. तर आम्हाला नाही राहुलला घ्यायचं होतं कपाट, आणि आम्ही घेऊन देणार नव्हतो, तोच घेणार होता, पण आम्ही चॉईस करणार होतो म्हणून गेलो. तिथून पुढे आम्ही गेलो स्वयंभूवाडीला. आणि खरं सांगते, मी लहान होते ना तेव्हा मी स्वयंभूवाडीत आले होते, आणि आत्ता बघते तर नजारा खूप छान झाला होता. इथं एवढ्या शेंड्या पडल्या होत्या ना नारळाच्या, किती लोक आले असतील मग तिथं, एवढ्यावरनंच विचार करा. छानसा आम्ही अगरबत्ती धूप वगैरे बाहेर लावून घेतली. छान असा हॉल बांधला होता. आज जाऊन बघते तर अजून दर्शनाला लाईन होती, कारण सकाळपासून आत्तापर्यंत लाईन, आणि आम्हाला जायला 9:30 झाले होते तरी पण एवढी लाईन. आज जाऊन बघते तर गाभाऱ्यात देव मस्तच दिसत होते. मी बघितलं होतं ते पाषाण होते, आणि आता पाहिलं तर सगळ्या मूर्त्या होत्या, त्यामुळे मला सगळं ते नवीन असं वाटत होतं माझ्यासाठी. छानशी अशी मंदिरातून एक प्रदक्षिणा घालून घेतल्यानंतर मन अगदी भारावून गेलं. आणि आम्ही छानशी प्रदक्षिणा घालतोय तोपर्यंत आहोने आमच्या बाहेर जाऊन छानसा असा मोगऱ्याचा गजरा घेतला. मोगऱ्याचा गजरा तर आम्हाला आवडतोच, पण आमच्या आहोंना पण खूप आवडतो, आणि त्याचा वास म्हणजे खूपच छान, खूपच मस्त वास येतो. आणि खूप वेळ झाला म्हणून ना आम्ही या रगड्यावरतीच उपवास सोडला. तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.